नमस्कार, शिर्के फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी साधी खिचडी आणि कढी करून दाखवणार आहे। कढी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे। आज मी माझ्याकडे ज्या पद्धतीने कढी केली जाते ती पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही रेसिपी हेल्दीसुद्धा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला लागणारे साहित्य बघूया। इथे मी साधी खिचडी करून दाखवणार आहे। त्यासाठी तांदूळ 1 वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतले, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ आणि डाळ मी ह्या वाटीच्या मापाने घेतलेले आहे। आणि इथे 1 चमचा जिरे आहे, पाव चमचा हळद आहे, चवीनुसार मीठ आहे, इथे पाव चमचाच आपल्याला हिंग टाकायचं आहे। आणि खिचडी तयार झाल्यावर त्यावर सोडण्यासाठी हे साजूक तूप आहे आणि हे तूप मी कढीसाठी सुद्धा वापरणार आहे। चला आता आपण खिचडी बनवूया। आता मी डाळ तांदूळ धुतलेले आहे। आता मी ह्या वाटीच्या मापाने 3 वाट्या पाणी टाकणार आहे। त्यातच जिरे टाकायचे आहेत, हळदही त्यात टाकायची आहे, चिमूट पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। हळद कमीच टाकायची आहे, जास्त पिवळा कलर बरोबर वाटत नाही आणि चवीला बरोबर लागत नाही। आणि हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुम्हाला गॅस चालू करून त्यावर मी कुकर ठेवला आहे। आता त्या कुकरमध्ये आपल्याला खिचडीचा डब्बा ठेवून द्यायचा आहे। आणि तुम्हाला मऊ जर खिचडी हवी असेल तर 3 ते 4 शिट्ट्या काढा आणि मऊ नको असेल तर तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्या काढा। आता मी झाकण लावून घेते। खिचडीचा कुकर गार झाला। आता आपण खिचडीचा डबा बाहेर काढून घेऊ। अशा पद्धतीने आपली खिचडी तयार झाली, मऊ झाली खिचडी, बघू शकता तुम्ही। या पद्धतीने साधी खिचडी करून बघा। ही आपण आजारी माणसाला देऊ शकतो, पचायला हलकी आहे। गरमागरम खिचडीवर मी साजूक तूप सोडते। साजूक तूप टाकलं ना खिचडीला खूप छान चव लागते। कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे। कढी बनवताना ताक आहे ना थोडंसं आंबट असायला हवं, जास्त आंबट नको। जर थोडंसं जर आंबट असेल ना तर कढीला चांगली चव येते। इथे मी 3 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे। इथं फोडणीसाठी साजूक तूप आहे, 1 चमचा मोहरी आहे, चवीनुसार मीठ आहे, 2 चमचे बेसन आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि इथे आहे हिंग घेतला आहे, तो पाव चमचा आहे, 1 छोटा चमचा साखर आहे, फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर मग आता आपण कढी बनवायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आपण आता हे ताक घेऊया आणि त्यात आपण बेसन टाकू आणि मिक्सरला आपण लावून घ्यायचं आहे। आणि मिक्सर 1 किंवा 2 वर ठेवायचं नाही, ते बंद चालू करून हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर आता मी हे मिक्सरला लावते। मिक्सर बंद चालू करून मी हे ताकामध्ये बेसन मिक्स करून घेतलं आहे। बेसन आणि ताक एकत्र झालेलं आहे। आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया। तूप गरम झालं आहे, त्याच्यात आपण आता मोहरी टाकूया फोडणीला। लसूण टाकून घेऊया, मोहरी चांगली तडतडली आहे, लसूण टाकूया। लसूण चांगलं लालसर होऊन द्यायचं आहे। मी गॅस लोच ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता मिरच्या टाकूया। आता त्यात आपण कढीपत्ता टाकूया। फोडणी खमंग झाली पाहिजे,
तेव्हाच कढी आपली चविष्ट होणार आहे। मी याच्यात हळद टाकत नाही, तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे माझ्या घरी हळद टाकत नाही, मी अशा पद्धतीने केली, मी पांढरीच कढी करते। तुम्हाला जर हळद टाकावीशी वाटली तर टाका, तुम्हाला तशी आवडत असेल तर तशी बनवा। लसूण चांगलं लालसर होऊ द्यायचं आहे। लसूण चांगला लाल झालाय। आता आपण बेसन मिक्स केलेलं ताक टाकूया याच्यात। कढीसारखे हलवत राहायचे। आता मी गॅस थोडासा मोठा करते, म्हणजे मंद होता, आता थोडासा मोठा केलाय। आता त्याच्यात आपण ताक आणि बेसन मिक्स केलं होतं मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण त्याच्यात टाकणार आहोत। आता मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय, आता ते पाणी सुद्धा मी याच्यात टाकते। तुम्हाला कढी कशी हवी तशी बनवा, पातळ हवी असेल तर थोडीशी पातळ ठेवली तरी चालते, तशी पण छान लागते। थोडी दाटसर हवी असेल तर दाटसर ठेवा, त्यानेही चव देते। आता मीठ आपण नंतर टाकणार आहोत, कढी पूर्णपणे शिजून झाली ना की आपण त्यात मीठ टाकणार आहोत। मी आता साखर टाकून घेते। कढीसारखे हलवत राहायचे, तर मग बेसन टाकले त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। कढी गरम झाली का थोडीशी, त्याच्यात मग आपण वरून हिंग टाकणार आहोत। तुम्ही फोडणीला पण देऊ शकता, पण माझ्याकडे अशी पद्धत आहे, मी त्या पद्धतीने करते। 4 ते 5 मिनटं कढी शिजवायला वेळ लागतो। चांगली उकळी येऊ द्यायची। मीठ आपण शेवटी टाकणार आहोत। मीठ आधी जर टाकलं ना त्यामुळे कढी फुटू शकते, म्हणून कढी पूर्णपणे शिजली की मग आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया। कढीला छान उकळी आली, खळखळून उकळी आलेली आहे। तीन ते 4 मिनटं आपण मंद गॅसवरती आपण कढी उकळून घेणार आहोत। तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर जास्त वेळ घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या। आणि आता आपण शेवटी त्याच्यात कढी तयार झाल्यानंतर आपण त्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार। आता आपण 4 ते 5 मिनटं आपण मंद गॅसवरती कढी शिजवून घेणार आहोत। कढी आपली झाली तयार। आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया। मी कोथिंबीर आधी टाकली नाही, काय होतं जर कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीर काळी पडते। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते। आपली कढी तयार झाली। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। तुम्हाला ही पद्धत आवडली तर मला कळवा। तुम्ही कढी भाताबरोबर, खिचडीबरोबर किंवा अशीच प्यायली तरी चालते, खूप छान लागते, नुसती प्यायला सुद्धा छान वाटते। कढी तयार झाली, आता गॅस बंद करते। कढी आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊया। मी खिचडी आणि कढी सोबत दाखवणार आहे, दोन्ही सोबत सर्व करणार आहे। तयार झाली आपली कढी खिचडी।
तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. थँक्यू.